गणेशोत्सवानिमित्त सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळते। दर्शनासाठी लांबच लांब रांग लागलेली पाहायला मिळते। गणेशोत्सवाचा आजचा दुसरा दिवस। गणेश चतुर्थी निमित्त म्हणजेच गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सिद्धिविनायक मंदिरात भक्तिभावाने आरती करण्यात आली, विधिवत पूजा करण्यात आली आणि त्यानंतर भाविकांची मोठी रांग पाहायला मिळाली होती। पहाटेपासून सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र आज दुसरा दिवस आहे गणेशोत्सवाचा आणि आजही मोठ्या संख्येने भक्तगण इथे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येताना पाहायला मिळत आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, गणेशोत्सवाचा आजचा दुसरा दिवस आहे। सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतलं प्रसिद्ध असं मंदिर आणि भाविकांची तिथे गर्दी झालेली पाहायला मिळते। या संदर्भातला अधिकचा तपशील। नक्कीच प्रज्ञा, आपण बघितलं तर काल सर्वांच्या घरोघरी बाप्पाची प्रतिष्ठापना झालेली आहे आणि बाप्पा हे विराजमान झालेले आहेत आणि आजचा हा दुसरा दिवस आहे। आपण बघितलं तर काल देखील सिद्धिविनायक मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती भाविकांची दर्शन घेण्यासाठी आणि आज देखील मोठ्या प्रमाणात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। आणि आज महत्त्वाचं म्हणजे आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि मोठ्या संख्येने भाविक हे कामावर जातात, घरी असतात आणि त्यावरती बाप्पाचे आपण बघितलं दिवस आहेत आणि यामध्ये आपण बघितलं भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी ही सिद्धिविनायक मंदिराकडे केलेली आहे आणि सिद्धिविनायक मंदिर हे जागृत मंदिर आहे आणि या ठिकाणी बाप्पाकडे लांबून लांबून नागरिक हे दर्शनासाठी येत असतात आणि त्यामध्ये आपण बघितलं माझ्या मागेच सिद्धिविनायक मंदिर आहे आणि आपण बघू शकता या ठिकाणी नागरिकांची गर्दी ही सुरूच आहे। नागरिक या ठिकाणी दर्शनासाठी येतात। आपण त्याच सर्व भाविकांशी बोलूया। तर काका, काय सांगाल, तुम्ही आज दर्शनासाठी आलेला आहात, काय सांगाल? फर्स्ट क्लास, एकदम फर्स्ट क्लास दर्शन झालं। बाप्पा खुश, आम्ही पण खुश। काय मागितलं बाप्पाकडे? सगळं आपलं हेल्थ वगैरे सगळं मागायचं। काकी या पुढे, काकी काकी इकडे या, इकडे ना पुढे या। काकी, काय सांगाल तुम्ही, काय बाप्पाकडे मागितलं? देशासाठी आम्ही सगळं व्यवस्थित करून दे म्हणून सांगतो। फक्त आपल्या देशात काही गडबड चालली आहे ना, हे बाप्पाचं दर्शन झालं? हो, मस्त झालं दर्शन। व्यवस्था कशी करण्यात आलेली आहे? एकदम व्यवस्थित आहे। गर्दी असल्यामुळे कंट्रोल करता येत। आज रविवारचा दिवस आहे, मोठ्या संख्येने भाविक येतील। दादा, काय सांगशील, तू इकडे दर्शनासाठी आलास, काय सांगशील? काय सांगशील? तर आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि नागरिक यांचं दर्शन देखील व्यवस्थित होत आहे। सिद्धिविनायक मंदिरातून देखभाल पूर्णपणे घेण्यात आलेली आहे आणि सुरक्षा रक्षा देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। कुठे गैरव्यवस्था ही होऊ नये नागरिकांची, त्यासाठी या ठिकाणी आपण मिळतं पोलीस यंत्रणा सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित होऊन नागरिकांना व्यवस्थित मार्गदर्शन करत आहेत। जी 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 नक्कीच खरं तर पाहायला गेलं तर आपण भाविकांच्या चेहऱ्यावर सिद्धिविनायकाच्या दर्शनाने एक प्रसन्नता दिसते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।